अन्न आणि औषध प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक गट ब पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला। अन्न आणि औषध प्रशासनाच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप आणि पुरावे समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला। गुन्हे अन्वेषण विभागाच्या अहवालानुसार परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं निष्पन्न झालं असून एकाच उमेदवाराला या परीक्षेचा प्रश्न संच मिळाला आणि त्याचा लाभ घेतल्याचं उघड झालं। एमपीएससीने हा निर्णय घेतल्यानं या मुद्द्यावरून लढणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठं यश मिळालेलं असून आता फेर परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे। एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली। या संपूर्ण प्रकरणाला एक लव्ह स्टोरी कारणीभूत असल्याची माहिती तपासातून उघडकीस आली। ऋतुजा पाटील आणि गौरव पाटीलच्या प्रेम प्रकरणामुळे पेपरफुटीचा हा प्रकार समोर आला। ऋतुजाचे वडील अमृत पाटील यांनी एका दलालाकडून परीक्षेच्या 2 दिवस आधी पेपर फोडला होता। मात्र ऋतुजाच्या हातात पेपर आल्यानंतर तिनं प्रेमापोटी गौरव पाटीललाही पेपर दिला। मात्र ऋतुजा पास झाली आणि गौरव नापास झाला। त्यामुळे दोघांमध्ये वाद झाले आणि वादानंतर गौरवनं ऋतुजा विरोधात एमपीएससीत तक्रार दाखल केली। एमपीएससीच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षक गट ब पदाच्या भरती प्रक्रियेतील पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई झाली। या प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। पेपरफुटी प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण 6 जणांना अटक करण्यात आली असून अटक करण्यात आलेल्यांमध्ये क्लास चालक आणि परीक्षार्थींच्या नातेवाईकांचा समावेश आहे। दरम्यान या प्रकरणी संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला आहे। आमचा युक्तिवाद असा होता की नेमकं ह्यांना फक्त संशयाच्या आधारावर कुठेतरी पोलिसांनी अटक केलेलं आहे आणि त्याच्या आधी माझा एक आय वुड से टेक्निकल ग्राउंड होता, पण ते महत्त्वाचा ग्राउंड असं होतं की जेव्हा ह्यांना संध्याकाळी किंवा रात्री कालच्या दिवशी अटक केलं गेलं त्यावेळेस त्यांना कुठेतरी रायटिंगमध्ये ग्राउंड ऑफ अरेस्ट हे त्यांना सांगितलं गेलं नाही। एमपीएससी पेपरफुटी विरोधात विरोधकांनी पुरेपूर तोंडसूक घेतलं। या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केली। तर पोलीस कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतायत का असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी विचारला। 2-2 वर्ष परीक्षा होत नाही, 2-2 वर्ष ती भरती होत नाही, 4-4 वर्ष होत नाही आणि क्लास 1 पासून तर क्लास 4 पर्यंतची जबाबदारी रिक्रुटमेंटची जबाबदारी आता एमपीएससीकडे दिली। हे सगळं जो आहे आणि तिथे पण गोंधळ आहे, तिथे पण सगळं त्या व्यवस्थेमध्ये लिकेजेस आहेत आणि सरकारमधले काही लोक त्याचा फायदा घेऊन गोंधळ घातला जातो आहे। म्हणून आरोग्याचे तरी किमान पदं पूर्ण भरले पाहिजेत एवढी साधी अक्कल सरकारला नसेल, आरोग्य विभागाला नसेल, तर यापेक्षा दिव्य काम याचं कोणतं आहे। आता त्यांनी सांगितलं की पेपर फुटलाय, बरोबर, हे तर मान्य केलंय त्यांनी। मग आता याची चौकशी करायचं काम कोणाचं आहे? पोलिसांचं आहे ना। पोलीस त्याची चौकशी करायची असेल तर त्याच्यावर आधी FIR दाखल करावं लागेल। भले तुम्हाला माहीत नसेल की एक्झॅक्ट कोणी फोडला, तर अज्ञात व्यक्तीविरोधात FIR दाखल करून चौकशी करू शकता। यातली ही जी कायदेशीर प्रोसिजर आहे ही पोलीस का करत नाहीये? कोणाला पोलीस वाचवण्याचा प्रयत्न करताय त्याच्यामध्ये? ठाकरेंच्या सेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनीही सरकारवर निशाणा साधला। यांच्याकडून एक परीक्षा व्यवस्थित घेतली जात नाही आणि यांचा वन नेशन वन इलेक्शन घ्यायचा विचार आहे असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला। दुर्दैवाने ही गोष्ट ही सत्य आहे की नीटचा जो पेपर फुटला त्याचा केंद्रबिंदू हा महाराष्ट्र होता। आता एमपीएससीचा आपण बोलताय, मध्यंतरी MHCETचा देखील विषय आलेला आहे। पण सगळीकडे ही परिस्थिती असताना आपण पाहतोय जे सगळे लोक तरुण मुलं मुली जेव्हा रस्त्यावर आले होते त्यांच्यावर लाठीचार्ज करणारे हेच होते, त्यांना दिमागी नक्सल बोलणारे हेच होते आणि ह्यांच्याकडून एक परीक्षा नीट ते चालू शकत नाहीत। यांना वन नेशन वन इलेक्शन घ्यायचं। भाजप आमदार अभिमन्यू पवारांनी आज मुख्यमंत्री फडणवीसांची एमपीएससी पेपरफुटी संदर्भात भेट घेतली। या पेपरफुटीची सखोल चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली। विरोधी पक्षांचे खासदार मुख्यमंत्र्यांची भेट घेत असताना आमदार अभिमन्यू पवारही पोहोचले। प्रश्नपत्रिका कोणत्या टप्प्यावर फुटली याची चौकशी करण्याची मागणी खासदारांनी केली। प्रश्नपत्रिका तयार करणं, मुद्रण, वाहतूक, परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठीची प्रक्रिया याची तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली। मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाईचं आश्वासन दिल्याची माहिती आहे। पुण्यातल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी या पेपरफुटीवर तीव्र संताप व्यक्त केला। तर पेपर एकाकडे गेलेला नसून अनेकांपर्यंत पोहोचलाय। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे।
पेपर 22 मार्चला झाला होता आणि त्याच्या 2 दिवस अगोदर काही विद्यार्थ्यांना म्हणजे क्वेश्चन मिळाले होते 100पैकी 90 आणि ते 20 मार्चलाच मिळाले होते. त्यानंतर 12 जूनला आयोगाची कट ऑफ कॅटेगरी वाईज कट ऑफ लागली. त्यात 506 मुलांचे नाव होते आणि रोल नंबर त्यांचे मार्क्स त्यांनी त्यात मेन्शन केलेले नव्हते, फक्त कॅटेगरीचे कट ऑफ सांगितले होते. आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर 22 जुलैला त्यांनी जनरल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लावली. पण अगोदर आपण त्यांना आपल्याकडे पुरावे आले होते. आम्ही MPSC आयोगात स्वतः आम्ही 2 जण गेलो होतो. मी आमच्या नावाने तक्रार अर्ज दाखल केला होता आणि तरी त्यांनी ना नंतरचे 2-3 दिवस नाकारलं की आमच्याकडे कोणता तक्रार अर्जच आला नाही. आता याची जबाबदारी आयोगातून कोण घेणार आहे की नाही, त्यांनी माझी माफी का नाही मागावी? माझी जर त्यांनी बदनामी केली नापास झाल्यामुळं असं करतोय, पण आता पेपर फुटलाय म्हणल्यावर त्यांची काहीतरी नैतिक जबाबदारी नक्कीच आयोगाच्या अध्यक्ष सचिवांची येते. स्क्रीनशॉटमध्ये स्पष्ट उल्लेख होता की नंदुरबारचं कौटिल्य अकॅडमी म्हणून आहे, तर तो होता. आणि त्यानं सुरुवातीला जेव्हा रोहितदादांनी प्रश्न मांडला तर त्यावेळेस त्यांनी समोर येऊन सांगितलं की मी कोणत्याही चौकशीला तयार आहे, पण आज 1 महिना झालं तो पूर्णपणे गायब आहे. म्हणजे ह्याच्यावरून ही साखळी ही साधीसुधी साखळी नाही आहे. जसं ज्या ठिकाणी हा आयोग म्हणते की एकाला पोहोचला, मग त्या एकाला देणारा कोण आहे? यामध्ये इतकी मोठी साखळी आहे की याच्यात 40 ते 50 लाख रुपयाची देवाणघेवाण झालेली आहे. त्यानंतर यामध्ये खूप मोठे मोठे एजंट्स आहेत. पण त्यामध्ये जर तुम्ही बघितलं, एका विद्यार्थ्यावर तुम्ही आरोप करून जर पेपर फुटीचा आरोप करून जर पुनर्परीक्षा घेणार असाल, पण त्याच्या पाठीमागेल जे कोणी आका असतील तर त्यांची चौकशी झाली पाहिजे.